सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी मच्छी सार आणि मच्छी फ्राय। मी आणलेत आज बाजारातून पापलेट। हे बघा, हे बघा पापलेट आणलेत। ते आता मी आधी स्वच्छ धुवून घेणार आहे। यांना मीठ लावून ठेवलेलं थोडा वेळ, आणि आता ते स्वच्छ धुवून मग मी इथे साराची तयारी करते। खोबरं, ह्याच्यात टोमॅटो आणि एवढेचा तिखा लाल मच्छीचा मसाला येतो, छान होतं ह्याच्यात माशाची कढी आणि टेस्टी लागते। तर हे बघा, मी मासे ना मीठ लावून ठेवलं होतं मगाशी 10 मिनिटं थोडा वेळ। आणि आता हे मासे ना पोटातली बघा घाण सगळी काढून टाकायची मासेच्या, आणि स्वच्छ मासे धुवून घ्यायचे। हे बघा, हे काळी सगळी घाण जी दिसते ना, ही पोटातली घाण सगळी काढून टाकायची आणि मासे स्वच्छ धुवून घ्या पाण्याने। मी सगळं काढून मासे धुवून घेते। आता वाटप करते मी मच्छीचं। ह्याच्यात एवढेच तिखा लाल मसाला टाकते मच्छीचा, 2-2.5 चमचे मसाला टाकलाय मी। आणि थोडीशी हळद, जराशीच हळद टाकायची, नाहीतर ते आडूक होते आमटी। आणि 1 चमचा धने पावडर, आणि हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचंय। आता हे बघा, मी बारीक वाटून घेतलंय मिक्सरमध्ये। वाटप छान बारीक पेस्ट करून घ्या खोबऱ्याची, तेवढं टेस्टी होईल। आणि आता हे फ्रायसाठी मी हे काढलेले आहेत मासे फ्राय करायसाठी। तर आता ह्याच्यात बघा थोडीशी हळद थोडीच टाका, थोडीशी हळद आणि थोडीशी धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि मीठ टाकायचंय। आणि आगळ टाकायचा आहे हा। ह्यानी ना माशातला जो हिमूसपणा आहे ना तो निघून जातो, तो वास येत नाही, छान टेस्टी होतात मासे। आगळ टाकायचं आहे। जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही लिंबू टाका। मालवणी लोकांकडे आगळ असतो, तसं तुम्ही आगळ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबाचा रस टाका। ओके फ्रेंड, आहे मच्छी फ्रायसाठी। आणि आता रव्याचं कोटिंग करणार आहे मी, म्हणजे रवा फ्राय करणार आहे मासे, त्याच्यासाठी रवा घ्यायचा आहे। हा ठीक आहे, ओके फ्रेंड। जे बघा तुम्ही रवा घ्यायचा आहे। सो फ्रेंड्स बघा, मी सगळं टाकून घेतलं ह्याच्यात, मसाला, आगळ, हळद, धने पावडर, मीठ, आणि हे सगळं आता मिक्स करून एक चोळून घ्यायचंय माशांना। मीठ मसाला लावून घ्यायचा आहे। आणि हे रव्याचं कोटिंग मी इथे तयार केलंय। पेपरमध्ये घ्यायचं, कारण ना मग ह्याला चिटकत नाही, डिशमध्ये ओलं राहतं तर ते चिटकतं, म्हणून मी पेपर घेते। माझ्या आईची टिप्स आहे, माझी आई अशी फ्राय करायची, म्हणजे ते मग पेपरमध्ये घेतलं ना की त्याला ते चिटकत नाही, मसाला चिटकून राहत नाही रवा। आणि हे चांगलं माशांना मीठ मसाला लावून जरा 5 मिनिटं ठेवून द्या, मग मीठ मसाला चांगला लागतो। चला आता आपण माशाची कढी करूया। सो आता सगळ्यात आधी मी टोप ठेवलाय आणि त्याच्यात तेल गरम करूया। तेल टाकते माशाच्या कढीला, थोडंसंच तेल टाकते माशाच्या कढीला, जास्त नाही वापरत। तेल गरम झालं की त्यात कांदा टाकूया। थोडासा कढीपत्ता, जेणेकरून माशाला जो हिमूस वास असतो तो कढीपत्त्याने निघून जातो। आणि नंतर जे कोकम टाकतो ना त्याने छान होते माशाची। आणि मी कोटिंगसाठी रवा घेतलेला आहे मच्छी फ्रायसाठी। तर एका साईडला आपण मच्छी फ्राय करूया, एका साईडला कढी होते, एका साईडला आपण मच्छी फ्राय करूया।
सो आता हा बघा कांदा आणि कढीपत्ता हे झालं. याच्यात जे तयार केलेलं वाटण आहे खोबऱ्याचं ते टाकायचं. हे बघा वाटण टाकलेलं आहे. छान असं वाटतं हे बघा बारीक केलंय म्हणजे त्याच्यात टाकलंय. आणि मिक्सरचं भांडं टाकलं. ते जे खोबरं याला लागलेलं आहे ना ते असं धुवून सगळं घ्यायचं वाटतं त्याच्यात. आणि हे सगळं याच्यात मिक्स करायचं. कढी तुम्हाला किती घट्ट हवी तेवढं तुम्ही पाणी टाका. माशाची कढी खूप छान होते, टेस्टी. आज जरा 2 घास जास्त जातील माशाच्या कढीमुळे. हे बघा हे सगळं धुवून घेतलं मी. तुम्हाला कढी जेवढी पातळ किंवा घट्ट हवी तेवढंच पाणी टाका. आम्हाला जास्त घट्ट नको आहे, मीडियम हवी आहे म्हणून मी तेवढं पाणी टाकते. आता तुम्ही बघू शकता बघा ही अशी कढी तयार होते. कलर बघा खूप छान आलाय. आमच्या मालवणी लोकांका माशाच्या कढीशिवाय आणि माशाशिवाय घास उतरणार नाही. सो हे बघा फ्रेंड्स, आता हे मासे जे हे मीठ मसाला लावून ठेवले होते ना त्यात आपण फ्राय करूया. पॅन मध्ये तेल टाकलंय. आता तुम्ही बघू शकता बघा ही अशी कढी तयार होते. कलर बघा खूप छान आलाय. आमच्या मालवणी लोकांका माशाच्या कढीशिवाय आणि माशाशिवाय घास उतरणार नाही. सो हे बघा फ्रेंड्स, आता हे मासे जे हे मीठ मसाला लावून ठेवले होते ना त्यात आपण फ्राय करूया. पॅन मध्ये तेल टाकलंय. हे बघा तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण हे मासे टाकूया. ह्या रव्यामध्ये थोडासा मीठ आणि थोडासा मसाला टाकलाय म्हणजे ते कोटिंग पण छान टेस्टी लागतं. याचं वरचं कोटिंग आम्हाला खूप आवडतं. हा जो रवा आहे ना हे खायला कुरकुरीत छान लागतं कोटिंग. नुसतं भाताबरोबर जरी गरमागरम खाल्लात ना तरी फ्रेंड्स खूप छान लागतं. सो आता हे बघा मी फ्राय केलेले मासे फ्राय करायसाठी टाकते. एक सरळ टाकायचा, एक उलटा, मग ना भाजतात छान एकसारखे. उडतात पण थोडे. कढी आपली उकळलेली आहे तर त्यात आता आपण हे कढीतले मासे जे ठेवले होते ते टाकूया. कढीत मासे आमच्याकडे कढीतला मासा कोण जास्त खात नाही म्हणून मी कढीत मासे खूप कमी टाकते. सगळी फ्राय मच्छीच जास्त खातात आणि कढी आवडीने खातात माशाची, पण कढीतला मासा कोण खात नाही जास्त. तुम्ही कढीत मासे कमी टाकले आणि फ्राय करणार. ओके फ्रेंड, हे बघा आता बघा एक सरळ एक उलटा घातला ना की मासे एकसारखे सरळ छान भाजतात आणि जागा पण स्पेस पुरते. याचे नाव घ्या. हे सगळे मासे मी फ्राय. आता बघा कढीला पण आपल्या उकळा आलेला आहे चांगला. कढी एका साईडला उकळते, एका साईडला मासे फ्राय होत आहेत. जेवण आपलं रेडी होतंय जेवायला. भात मी लावून घेतलाय अगोदरच. यू कॅन सी सगळे खुश आहेत मासे खायला. अशा प्रकारे बघा सगळे मी मासे फ्राय करून घेते. ही बघा कढी छान उकळते, एकदम छान. ह्याच्यात मासे टाकले आहेत मी. पेंजरा घेते. आता थोडंसं कोकम टाकूया म्हणजे कढी अजून टेस्टी होईल. आणि मीठ टाकायचं राहिलंय कढीत, आता मीठ पण टाकून घेऊया.
आणि हा जो मसाला आहे ना, तर हा रवा कुरकुरीत जो आहे ना, तो खूप छान लागतो उरलेला तव्यातला. मला आवडतो हा. तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. भाताबरोबर एकदम नुसत्या गरम गरम भाताबरोबर हा रवा खाऊन बघा, खूप छान लागतो कुरकुरीत. मला खूप टेस्टी लागतो. जेवण आपलं तयार आहे. आहा हा, काय माशाचा कढीचा सुगंध सुटले. आहा, आज मजा आ जाएगा. कढीत आता सोला टाकूया. सोला म्हणजे कोकम. आमच्या गावच्या भाषेत कोकमाला सोला म्हणतात. त्याच्यात 3-4 मी कोकमा, कढी उकळता म्हणजे गॅस बंद करायच्या आधीच कोकमा टाकायची, नाही तर खूप आडूक होते. म्हणजे जास्त झाली ना कोकमा तर खूप आंबट लागते कढी. म्हणून कढी उकळली की आता गॅस बंद करायच्या 2 मिनटं आधी 2-3 कोकमं टाकायचे आणि कढी छान उकळू द्यायची. बघा कढी छान झालेली आहे आणि कढीतला मासा लवकर शिजतो. हे बघा मासे पण छान शिजले आहेत. बघा कढीला आपल्या छान कलर आलेला आहे, मस्तपैकी छान झाली आहे कढी तयार. आणि इथे बघा मासे पण आपले तयार झाले आहेत भाजून. तर फ्रेंड्स सगळ्यांनी जेव घ्यावा. कुरकुरीत छान भाजलेत दोन्ही साईडनी. आता आम्ही जातो जेव. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.